मन धागा धागा रेशमी दुवा. लेखिका मेघना माने यादव. अभिवाचन मनाली तुंगे झाडे. भाग 45. मुझे एक पल चैन न आए सजना तेरे बिना. तुम कब मिले मेघा से? नुकत्याच डायनिंगवर पोहोचलेल्या रिधिमाचा आश्चर्याने मोठा आवाज, डोळेही चमकलेले. अन राजीव चपापला. राजीव, व्हॉट आर यू डुईंग? चेहऱ्यावरून खसखस हात फिरवतच स्वतःला जाग करावंसं वाटलं. आई मीन मैं मिला नहीं था, वो बस रात को फोन पे बात हुई. नजर चोरतच स्पष्टीकरण. अच्छा, शी सेड ओके. कोई भी बीवी इतनी आसानी से ओके नहीं बोलेगी. तुमने ही मजबूर किया होगा उसे. ये टूर कितना इंपॉर्टेंट है, इससे सुप्रीम को कितना फायदा होगा. ये और वो, बस बिजनेस बिजनेस बिजनेस. इस फैमिली के पतियों को तो कुछ दिखता ही नहीं है. बेचारी मेरी भोली भाली बहू तुम्हारी हर बात मानती है. मेघाची बाजू घेत आपला मुलगा कसा निष्काळजी आहे हे कपाळाला हात लावत सांगणे, अन सोबत वर्षानुवर्षीचं मनात साठलेलं स्वतःचं दुःख मांडत आनंदजींकडे पाहत रागात नाक मुरडणे. सर्व काही एकाच वेळी. मॉम, जाने दो, तुम दुखी मत हो. वैसे भी मेघा मायके ही है, उसे बोल देते हैं वहीं पे रहो आराम से. भाई को तो उसकी याद ही नहीं आती. मॉमच्या गळ्यात हात टाकत राजीवकडे पाहून डोळे मिचकावत थट्टा. व्हॉट? कपाळाला आठ्या आणत दात ओठ खात त्याने रिधिमाकडे पाहिले. हाँ, मैं कविता जी से बात करती हूँ. मेघा को हफ्ते भर वही रुकने दो. कल संडे को आने वाली थी ना वो. अब आके क्या करेगी? यहाँ इसको मेघा की कुछ फिक्र ही नहीं. राजीवकडे रागात पाहतच जरा मोठ्यानेच बोलल्या. मॉम प्लीज. त्याच्या नजरेत कळकळ, आवाजात हलकासा राग. ये दोनों मॉम डॉटर मिलकर क्यों मुझे परेशान कर रही है. मी आजच मेघाला घरी आणणार आहे. और ये दोनों कुछ भी सजेस्ट कर रही है. हमारे प्यार के दुश्मन. बट आई बाबा हो म्हणतील का? जब उनको पता चलेगा मैं मेघा को छोड़कर 10 दिन कॅनडा जा रहा हूं. काळजीतच उठला डायनिंगवरून. शाळेत जायला निघायचे होते. मेघा अन प्रिन्सेसला भेटायची ओढ. मॉमचा वाढलेला आवाज ऐकून डायनिंगशी बसलेला सिम्बा जोरात भुंकला. बहुतेक तो म्हणत होता, दादीजी, माझ्या डॅडला काही बोलू नको. तो माझ्या मम्माला घरी घेऊन येणारच. आय ऑल्सो मिस माय मम्मा. आणि जिया आर्याला पण. तुम्हें क्या हुआ है? सुबह 5 बजे भी आवाज कर रहे थे. मेरी नींद खराब हो गई. रीमाजींचा राग आता सिम्बावर. अन राजीवने सिम्बाकडे पाहत ओठातच हसू दाबलं. आणि तेवढ्यात शंभू काका बाहेरून आत आले आणि सोबत विभा दिदी. आणि दोघांचे लुटुपुटू भांडण. शंभू काका, मी तुम्हाला कितीदा सांगितलं, बागेतले चिखलाचे पाय घेऊन पायऱ्या चढू नका. सगळ्या पायरीवर लाल मातीचे डाग पडलेत. विभा दीदींचा राग. अरे पर मैं तो अभी 10 मिनट पहले आया हूं और बोगनवेल का कटिंग कर रहा था. घर में तो आया ही नहीं. तेही आपली बाजू स्पष्ट करत होते. दोघांचा वाद ऐकून मम्मीजी गोंधळात. तो फिर वो मिट्टी के दाग किसके हैं? सुबह कौन बाग में गया था? मम्मीजींची नजर सर्वांवर भिरभिरली. अन राजीवने हळूच तिथून काढता पाय घेतला. मला शाळेत निघायचे आहे हा उत्तम बहाणा. अजितजी अन धीरजजींना त्याने आधीच सांगितलेले की आम्ही रात्री बाहेर होतो हे कुणालाही सांगायचे नाही. मिडनाईट ड्राईव्ह सिक्रेट ठेवण्याचा प्लॅन. पण काही ना काही सुराग पाठी राहिलेले. मातीचे डाग आणि एक चष्मदीद गवाह, सिम्बा. वेणी बांधतच आरशात पाहत स्वतःशीच लाजणं. काल याच वेणीतील बटा तो मोकळ्या करत होता. अन कानावर, मानेवर, पाठीवर होणारे ओझरते बोटांचे स्पर्श आठवून या क्षणीही शहारा. ओंजळीत चेहरा लपवत मेहंदीचा सुगंध श्वासात. लग्नाला आज आठवडा झाला, पण अजूनही रंग जर्द होता मेहंदीचा. अन दिवसेंदिवस गडद होत होता रंग त्यांच्या प्रेमाचा. मेघा,
चल आवर, सगळ्यांशी बोलायचं आहे. दीर्घ श्वास घेत छान तयार होऊनच बाहेर आली. आज कुणीतरी घायाळ होणार आहे. मधुरा तिला वरपासून खालपर्यंत न्याहाळत खट्याळ हसली आणि बाजूला सोफ्यावर बसलेल्या बाबा आणि दादाकडे इशारा करत मेघाने तिला नजरेनेच दटावले. मम्मा, तुझ्या सँडल डर्टी का? आर्याची चिकित्सक नजर शू रॅक जवळ. स्वतःचे सॉक्स शूज बाहेर काढताना मम्माची चिखलात माखलेली सँडल पाहून नाक आकसले आणि उपम्याचा घास मेघाच्या घशात अडकला. काळजात धस्स, ते काही सांगायला नकोच. घाबरून समोर बाबांकडे पाहिलं. काय सांगू बाबा, फक्त तुम्हालाच माहित आहे ही माती कुठून आली. अगं आर्या, काल मम्मा तुम्हाला तिघांना घेऊन खाली गार्डनमध्ये गेलेली ना, तेव्हाच माती लागली असेल. आजोबांचे स्पष्टीकरण. लाडक्या लेकीची बाजू सांभाळून घेतली. पण आजो, काल गार्डनमध्ये चिखल नव्हता, म्हणून तर आम्ही फुटबॉल खेळलो. आर्यातील CID जागा झाला. होता चिखल, तिथे मी बेंच जवळ बसलेले तिथे होता. मेघाचंही खोटं खोटं ठाम बोलणं. नजर चोरत आणि मम्माकडे शंकेच्या नजरेने पाहणारी आर्या. आई, यो फ्लास्क कुणी काढला? कुठे जायचं आहे का? चहा कॉफी घेऊन? राधाताईंचा प्रश्न. मेघाने पहाटे विसळून ओट्यावर ठेवलेला फ्लास्क आणि अळूवडीचा डब्बा चुगली करत होता तिच्या मिडनाईट मीटिंगची. कॉफी विथ अहो सिक्रेट ठेवावी तरी कशी? तेव्हा मला इथून या क्षणी गायब कर. माझ्याकडे प्रश्नांची उत्तरं नाहीत. काय सांगू राधाताईंना? अगं ते म्हणजे मेघा रात्री काम करत होती ना, म्हणून मीच कॉफी बनवून फ्लास्कमध्ये ठेवली होती. बाबांची पुन्हा एकदा मध्यस्थी आणि हिचं मनातच हुश. हो, मीच संपवली ती सगळी कॉफी. खूप काम होतं मला. जागले मी काल बराच वेळ. अडखळत सावरत बाबांच्या होला हो. बाकी जागरण चांगलंच झालंय अहोंसोबत. समोर बसून चहाचा घोट घेणारी मधुरा कुजबुजली. सकाळच्या तिच्या झोपेतल्या बडबडीची आठवण करून देत होती. हळूच एक डोळा मिचकावत सूचक हसत होती आणि मेघाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. वहिनीला काही माहित आहे का मी रात्री बाहेर गेलेले? पण सगळेजण गाढ झोपलेले तेव्हा. आजी, अळूवडी कुठे गेली? डॅडसाठी ठेवली होती. मी आज स्कूलमध्ये त्याला देणार होते. जिया फ्रीजच्या आत डोकावत होती. अगं राणू, डॅडनी खाल्ली अळूवडी. चहा संपवत मेघाच पटकन बोलून गेली. डॅड कधी आले? भाऊजी. अगं राजीवने कधी खाल्ली? झोपेत आहेस का मेघा? जिया, आर्या, राधाताई नि आई एका पाठोपाठ एक प्रश्न तिच्यावर आदळले. मधुरा डोळे विस्फारून पाहत होती. मेघाच्या चेहऱ्यावरचा गोंधळ. अगं राणू, म्हणजे मला असं म्हणायचं होतं की डॅडनी तर आधीही आजीच्या हातची अळूवडी खाल्ली आहे ना. शब्दांची हेराफेरी तीही शिकलीच. राजीव साहेबांच्या संगतीचा असर. 5ही जणींकडे चोरटा कटाक्ष. आणि फ्रीजमधली अळूवडी मी रात्री खाल्ली. मला भूक लागलेली. सॉरी राणू. दिलगिरी व्यक्त केली. मी अळूवडी खाल्ली हे मात्र अर्ध सत्य होतं. अळूवडी दोघांनी वाटून खाल्ली होती. तिने त्याला भरवली आणि त्याने तिला. इट्स ओके मम्मा, आपण डॅडसाठी पुन्हा बनवू. तू बनवशील ना? गळ्यात हात टाकत जिया गोड हसली आणि मेघाने मान डोलवत होकार दिला. कॉफी आणि अळूवडी. मिडनाईट ड्राईव्ह इन्व्हेस्टिगेशन ओव्हर हे एकमेकांना नजरेनेच सांगत गोड हसणारे बाबा आणि मेघा. पार्टनर इन क्राईम. डॅड मंडे नाईटला कॅनडाला जाणार आहेत. बिझनेस टूर 8-10 दिवसांसाठी. काल कॉलवर त्यांनी सांगितलं. ती जिया आर्याला डायनिंग जवळ बसवत गंभीरपणे बोलली. पण नीट विचार करून आम्ही भेटलो होतो हा उल्लेख टाळत. दोघींना सांगण्याचा उद्देश हाच की सर्वांच्याच कानावर पडावे. सर्व आसपासच तर होते. डॅडनी काल मला का नाही सांगितलं? आर्याच्या डोळ्यात इतकुसा राग. डॅडचं नेहमीच आहे.
जियाच्या चेहऱ्यावर नाराजी. असं अचानक कसं काय ठरलं? 10 दिवस जास्त होतात ना? आईच्या आवाजात काळजी. अगं, नेक्स्ट वीक पासून कॅनडा इंटरनॅशनल एक्स्पो आहे ना. जगभरातील सर्व मोठे बिझनेस ग्रुप्स तिथे असणार. बेस्ट बिझनेस एक्सपान्शन अपॉर्च्युनिटी. राजीवचा बिझनेस ट्रॅव्हल निर्णय योग्य आहे. दादाने मोबाईलमधून वर पाहतच दिलेलं स्पष्टीकरण. आणि मेघानेही हो, त्यांनी सांगितलं मला, असं म्हणत मान डोलावली. राजीव किती उत्साही होते हे सर्व सांगताना. परतीचा प्रवास त्यांची कॅनडा ट्रॅव्हल आणि सुप्रीम ग्रुपचे एक्सपान्शन ऐकण्यातच गेला. पण मला आवडतं त्यांच्याकडून हे सगळं काही ऐकायला. उगाचच रात्री दुःखी झालेले रॅट रेसचा विचार करून. बहुतेक मला सोडून जायचं नव्हतं म्हणून वाईट वाटत होतं. पण पहाटे सुप्रीम बद्दलची त्यांची स्वप्न ऐकली आणि सकाळ प्रसन्न उगवली. भाऊजी एकटेच जाणार आहेत? मधुराने कुजबुजतच विचारलेला प्रश्न आणि हिने डोळ्यांनीच दिलेला होकार. मग मेघाताई, तुम्ही हितच राहा की पुढचा आठवडाभर? आपण धमाल करू, काय जिया? राधाताईंनी तोंड उघडले आणि हिने डोळे विस्फारूनच त्यांच्याकडे पाहिले. अहो ताई, काही सुचवू नका. मी दुपारी माझ्या घरी जायचं म्हणत होते. हा मम्मा, आपण इथेच राहू शकतो ना? इथूनच शाळेत जायचं, मज्जा येईल, काय आर्या? जिया मेघाच्या हातात हात गुंफत मस्का लावत होती. अगं तसं नाही ग, म्हणजे आपण डॅड सोबत आज. मेघाने मध्येच समजावण्याचा प्रयत्न. हो मेघा, तुम्ही तिघी इथेच राहा ना. पुन्हा काही तुला लगेच यायला मिळायचं नाही. हवं तर मी रिमाजींना फोन करून परवानगी घेते, मग तर काही प्रॉब्लेम नाही ना. आईही समजावत होती. अगं आई, पण पुढे काय बोलावं हिला समजेना. मम्मा, मला डॅडशी बोलायचं आहे. ते असे कसे सडनली डिसाइड करतात? आर्याचं गंभीर मतप्रदर्शन. अर्जुनही लाडीगोडी लावत होताच. आत्या रहा ना, मला जिया आर्या सोबत खेळायचंय. तिच्या समोर उभं धर्मसंकट. अहोंकडे जाण्याची ओढ तर दुसरीकडे माहेरच्या माणसांचे आर्ज. करावे तरी काय? हो राहते, बघूया. मोघम उत्तर देताना चेहऱ्यावरचं उसनं हसू आणि डोळ्यात प्रतिबिंबित होणारं मनातलं मुसुमुसू. राजीवना काय सांगू? नाही, पण मला जायचंय त्यांच्यासोबत. आता तेच काहीतरी मार्ग काढतील या पेच प्रसंगातून. तिची द्विधा मनस्थिती अचूक ओळखणाऱ्या 2च व्यक्ती तिथे हजर. एक तिचे फ्रेंड, फिलॉसॉफर गाईड बाबा, आणि एक बहिणीहूनही जास्त जीवाभावाची वहिनी. आई होप ये मॉम और रिधिमा कुछ गड़बड़ ना करे. आईना फोन करणार. व्हाय? मी एंड मेघा विल डिसाइड की हमें क्या करना है. आम्हाला वीकेंड एकत्र राहायचं आहे. वी वॉन्ट टू स्पेंड सम मोर टाइम टुगेदर. मुझे टेन्शन दे दिया. झिरकॉनच्या सी विंगच्या लॉबी समोर कारला टेकून उभा, आपल्या क्वीन आणि प्रिन्सेसची अधीरतेने वाट बघत, मोबाईलमध्ये मेल्सना रिप्लाय देता देता नजर समोरच्या लिफ्टकडे. मी पोहोचलो तुम्हाला घ्यायला, हे तिला नुकतंच कळवलेलं. आणि तिचं नाजूक आवाजातलं उत्तर, हो आम्ही येतोच आहे. आणि लिफ्ट उघडली. डॅड! आनंदाने ओरडत धावणाऱ्या चिमण्या आणि पाठवून सावकाश चालत येणारी त्याची बाहुली मेघा. चिमण्यांना घट्ट मिठी डॅडची आणि शर्मिली तिथलीला नजरेचीच मिठी मेहराजींची. हॅलो मम्मा, त्याचा मुद्दाम खट्याळ स्वर. हॅलो डॅड, ती पण तेवढीच खोडकर. प्रिन्सेसना मागे बसवत तिच्यासाठी पुढचे दार उघडताना चौघांची पहिली विहली व्हिजिट टू सुप्रीम हाऊस आठवली. कारचे दार बंद करत स्टिअरिंग व्हील हातात घ्यायला आणि कानावर प्रिन्सेसचा आवाज आदळायला एकच गाठ. डॅड, वी आर अँग्री ॲट यू. तू कॅनडाला का जातो आहेस? जियाचे ठणकावून विचारणे. डॅड, आम्ही कट्टी आहे तुमच्याशी. आर्यानेही राग दाखवला. लिसन प्रिन्सेस, तो मागे वळून समजावण्याच्या प्रयत्नात आणि ती न्याहाळत होती त्याचा बिच्चारा चेहरा. आम्हाला इथे सोडून तुम्ही का जाताय?
आर्याचा हळवा स्वर ऐकून मेघानेही गर्रकन वळून पाहिलं. तू नेहमी असंच करतो डॅड. जियाने फुरंगटून मान झटकली. तिचा कातर आवाज ऐकून मेघाचं मनही गलबललं. मम्मा आणि डॅड गोंधळूनच पाहत होते एकमेकांकडेही आणि चिमण्यांकडे. मेघा, अब क्या करे? ये सिचुएशन बहुत ज्यादा कॉम्प्लिकेटेड हो गई. आय नेव्हर थॉट जिया आर्या नाराज होणार. राजीव, माझ्यासाठी पण हे नवीनच आहे. तुमचं कॅनडाला जाणं दोघी मनाला लावून घेतील असं वाटलं नव्हतं. उगाच सांगितलं दोघींना. मेघा, आप ही कुछ सोल्युशन सोचिये. माझं तर काहीच ऐकणार नाहीत. त्याच्या केविलवाण्या नजरेचे आर्जव. राजीव, डोंट वरी, वी आर टुगेदर. आपण मनवूया दोघींना. तिने डोळ्यांनी आश्वस्त करतच कार स्टार्ट करा असा इशारा केला. कार रिव्हर्स घेत तिला हळूच न्याहाळताना मनात याच ओळी. तू मेरी जान है, तू मेरी धडकन, तू है मेरी जिंदगानी, मिलके लिखूंगा साथ में तेरे इस जीवन की कहानी.